नमस्कार मित्रांनो. तर सकाळी सकाळी आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. किती वाजले एकदा? 6:30 झाले. तर एवढ्या सकाळी सकाळी हा ब्लॉग आम्ही का स्टार्ट करतोय? सांग. एक तर बऱ्याच दिवसानंतर आम्ही लॉंग ब्लॉग टाकणार आहे. जवळजवळ 4 महिने तर झाले असेल आम्ही लॉंग ब्लॉग शूट केलाच नव्हता. पण आज एका खास कारणासाठी आम्ही लॉंग ब्लॉग शूट करत आहोत. आणि ते खास रिझन आहे, आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे आणि माझ्या बायकोचा वाढदिवस पण आहे. आणि त्याचबरोबर दगडूशेठ गणपतीचा शाळा महोत्सव सुद्धा आहे. तर आम्ही युजली दोघे पण म्हणजे एकमेकांच्या बड्डेला आम्ही जातोच. दगडूशेठ गणपतीला ह्याच्या पण बड्डेला जातो आणि माझ्या बड्डेला पण जातो. पण आज शाळा महोत्सव सुद्धा आहे म्हणून आम्ही सकाळी लवकर उठून जातोय, कारण गर्दी किती असणार आहे माहिती नाही. कारण 1 मेला सुट्टी, त्यामुळे गर्दी तर असतेच. आणि त्यात शाळा महोत्सव, त्यामुळे गर्दी असणारच आहे. आणि आता गेल्यावर तुम्ही पण आमच्या सोबत चला, तुम्हाला पण आम्ही शाळा महोत्सव. आम्ही उठलोय 5 वाजता. आम्हाला जायचं होतं 6 6 वाजता. आता 6:30 झाले. तरी आम्ही लवकर पोहोचू आणि इथं गेल्यावर बघूया गर्दी किती. चला. आमचा पोपट असा झालाय. मी सकाळी उठल्या उठल्या पहिला प्रोटीन शेकचं सगळं मिक्स करून ठेवलं होतं, फक्त ते मिक्सरला लावायचं होतं आणि लाईट गेली. आणि आता मी बाहेर निघत होतो तर लाईट आली. आम्हाला वाटलं तसंच जावं लागते म्हणून आम्ही एक केळ खाऊन घेतलं आणि आता लाईट आली बरोबर बाहेर निघायच्या वेळेस. ते केळ लवकर खाल्ले असतेस तर लवकर लाईट आले असते. मी म्हणलं वाट बघून बघून निघायचं बाहेर, म्हणजे जाते वेळेस आली तर चुकून, म्हणून मी उशिरा घेतलं सगळ्यात शेवटी ते खायला. मी खाताना लाईट होत नव्हती, हिनं घेतलं, खायला घेतल्यावर लगेच लाईट आली. तर आता आम्ही शेक बनवतोय. ते काय 5 मिनिटाचं काम आहे, होऊन जाईल आणि मग लगेच आम्ही निघतो. आम्ही पोहोचलो इथं 7:30ला वगैरे पोहोचलो आम्ही. आणि त्यानंतर आमचं दर्शन पण झालंय आणि इकडे मंदिर आणि इकडे मंदिर आहे. दर्शन खूप छान झालं. आम्ही मंदिरमध्ये पोहोचलो आणि गर्दी झाली आणि आता तर गर्दी एवढी झाली, एवढी लाईन लागली, खूप जास्त लाईन लागली आणि आम्हाला सगळं जवळून बघायला मिळालं. आणि दर्शन म्हणजे रांग म्हणजे सरकणारी आहे, पुढं अजिबात थांबून नाहीये. आता आमचा आवाज येतोय का नाही माहिती नाही, कारण तर खूप ट्रॅफिक आहे. तर मी दर्शनाची पण क्लिप्स ऍड करते, तर तुम्ही पण दर्शन करून घ्या. तर आम्ही आलो घरी, छान दर्शन वगैरे झालं आमचं. लकीली आम्ही गेल्यानंतर गर्दी झाली, कारण आम्ही लवकर पोहोचलो होतो आणि आम्हाला आरती सुद्धा मिळाली थोडा वेळ. आरती पण मिळाली. हां, तर दर्शन खूप मस्त झालं आमचं लवकर गेल्यामुळं सकाळी. आणि आता दर्शन वगैरे करून आम्ही घरी आलोय आणि इकडे आमची नाश्त्याची तयारी चालू आहे. त्यामुळे मी दाखवते तुम्हाला आमच्या नाश्त्याला काय काय बनवले आहे. सकाळी पण मी प्रोटीन शेक घेतलं होतं. आता परत प्रोटीनसाठी पनीर दाखव. पनीर फ्राय करणार आहे. पनीरला थोडासा असा मसाला लावून घ्यायचा. हां, आणि आता दडपे पोहे मी बनवले, ते आम्ही खाणार आणि मस्त नाश्ता करणार. मी पनीरला असं मसाला लावलाय आणि इकडे आमचे दडपे पोहे आहेत. तर छान असा नाश्ता करणार आता. तर आता मी नाश्ता करतो आणि पुढचा प्लॅन काय आहे माहिती नाही अजून. आम्ही ॲक्च्युली प्लॅन केलं होतं राजा शिवाजी मूवी बघायला जायचं. रितेश देशमुखचा मूवी आला आहे नवीन महाराजांवरती आणि तोच मूवी आम्हाला बघायचा होता. पण सगळे तिकीट सोल्ड आउट आहेत, सीट्स अवेलेबलच नाही आहेत. अगदी रात्रीपर्यंत मी बघितलं पण मिळालेच नाहीत. लकीला मला आता उद्याचे मिळालेत. आणि जिथं अवेलेबल आहे तिथं सीट्स असे एकदम कॉर्नर मध्ये पुढं आणि पुढच्या आहेत, तर ते काय बघण्यात मजा नाहीये. आणि आम्ही जवळजवळ 5-6 महिने झाले एकही मूवी बघितलेला नाहीये. आम्ही गेलोच नाहीये थिएटरमध्ये मूवी बघायला. 5-6 महिने सहज झाले असतील. तसं कुठल्या अशा मूवीज धुरंधर पण बघितलेला नाहीये आम्ही. तर आता एक चांगला मूवी आला तर विचार केला की मूवीला जाऊया. तर आज तर काही पॉसिबल नाहीये म्हणून आम्ही उद्या जाणार आहोत. आणि आम्ही अर्ली मॉर्निंगचं तिकीट बुक केलंय, सकाळी 8:15चं. ते पण फुल आहे. ते पण आता जवळ फुल आहे. पण आम्हाला मिळालेत सीट्स, आम्हाला जसं पाहिजे होतं तसं. तरी आम्ही आता उद्या जाणार आहे. तर मस्तपैकी नाश्ता करतो आणि परत तुम्हाला भेटतो. दुपारच्या झोपेनंतर आम्ही विसरूनच गेलो की आम्ही आज ब्लॉग करतोय. आम्ही बाहेरून आल्यानंतर छान नाश्ता केला, मग जेवलो आणि डायरेक्ट झोपी गेलो, कारण आम्ही खूप जास्त दमलो होतो. सकाळी लवकर पण उठलो. हां, कारण रात्री झोप नव्हती. रात्री आम्ही उशिरा झोपलो होतो. सकाळी 5 वाजता उठलो होतो, त्यामुळे झोप खूप कमी झाली होती.
आणि मग म्हणून आम्ही जे झोपलो ते डिरेक्टली 5 वाजता झोपलो. आणि मग छान रेडी झाले मी आता. हा माझा आउटफिट आहे, मी तुम्हाला फोटो शेअर करेन, तुम्ही बघा इंस्टाग्रामवरती. आणि आता आम्ही रेडी झालेलो आहे केक कटिंग करण्यासाठी. चला तर मग केक कापूया आपण. हा आहे केक. केक कट करून झालेला आहे. टॅग दिलाय वर्ल्ड्स बेस्ट वाईफ. केक कट करून झालाय. केक कट करून झाल्यावर पहिलं का आपणच केक पहिला खाऊन घ्यायचा. मस्त आहे केक, मस्त आहे, मला तो खूप आवडला. आणि ही व्हिडिओ चालू केला होता पण ती क्लिप शूटच झाली नाही केक कटिंगची, त्यामुळं जाऊ दे. ठीक आहे, पण केक कटिंग करून झालेला आहे. तर असा होता माझा बड्डे ब्लॉग. प्रणवने बड्डे सेलिब्रेट केलेला आहे माझा, थँक्यू सो मच. आणि छान गेला माझा आजचा दिवस माझ्या नवऱ्यामुळे ऑब्विसली. तर अँगल सरळ कर की त्याला. हातात पकडून मला नाही येत बोलता, म्हणून असं बोलता येते. तर बड्डे सेलिब्रेट केले पाहिजेत. भले तुम्ही केक वगैरे नाही आणा, चालतंय, पण ॲटलिस्ट घरात औक्षण करून तुम्हाला छान ट्रीट केलं पाहिजे असं मला वाटते. कारण मी माझ्या नजरेमध्ये बड्डे सगळ्यांचा स्पेशल असणं हे मी खूप प्रायोरिटी देते या गोष्टीला. मग ते बड्डे कोणाचाही असू दे, घरातल्यांचा असू दे, फ्रेंड्समध्ये असू दे आणि कोणाचा असू दे. मी एरवी कोणाला मेसेज करेन नाही करेन किंवा कॉल करेन नाही करेन, पण मी बड्डेला माझ्या जवळच्या लोकांना नेहमी मेसेज कॉल करते, जे पण माझ्या जवळचे लोक आहेत. आणि माझ्या घरातल्यांचे पण सगळ्यांचे बड्डे सेलिब्रेट करायला मला खूप आवडतं. आणि म्हणून माझ्या घरचे पण तेवढंच माझा बड्डे कौतुकानं अजूनपर्यंत साजरा करतात, भले माझ्या माहेरचे असू दे किंवा प्रणव असू दे. हा केक सगळ्यांनाच पाठवतोय कारण मला भूक लागली, मला केक खायचा पण थोडासा असं मस्त वाटतं खायला. तर येस, तुम्ही या जगात ज्या दिवशी आला तो दिवस सेलिब्रेट केला पाहिजे. तुम्ही केक नाही आणा चालेल, पण ॲटलीस्ट स्वतःला स्पेशल ट्रीट करा की तुम्ही 1 वर्ष छान जगलात, तुम्ही काहीतरी आयुष्यात अचीव केले किंवा तुम्ही छान जगला त्यासाठी सेलिब्रेट करा, पण हा दिवस सेलिब्रेट करा असं मला वाटतं. तर येस, दॅट्स इट. असा होता माझा बर्थडे ब्लॉग. आणि हा ब्लॉग आम्ही आता इथेच संपवतोय. हॅपी बर्थडे. थँक्यू. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि लवकरच आमच्या इंस्टाग्रामवर 10K सुद्धा कंप्लीट होणार आहेत. तर अजून तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.